आता आलेलो, आता परत बाहेर चाललोय आम्ही. काय चलो आम्ही चाललो आता जेवायला. अरे ते नीट बँक कर ना, बँकला कामाला होती रे माझी. आंबेगावमध्येच एका मेसमध्ये आलो आम्ही तिथे आणि खूपच छान जेवण होतं. पण आमच्या तिथली मज्जा 2000 पाहिजे होते मला सुधायला. जरा पाठव ऑनलाईन पाठव. तो वैभव आणि ही आहे रमा. मस्त आहे प्रती. 4 पाठवते 4. मसाला दही वगैरे कांदा बिंदा टाकून हा इकडे बघ. काय नसेल हानवटी जाईल त्या. बोला लावलेलं का तुला कुणी एवढं भारी मस्त पैकी. किती छान दिसतंय ना. वैभव इकडे बघ चौघं पण. अरे प्रतीक कष्ट घे की जरा हलायचे. जेवणापूर्वी नेहमी हात धुवावे. मी बघा अजून आले बघा, मी ना हात धुला बसले. मी आलेलो तिकडे बघा. मी 15 मिनिटापूर्वी आंघोळ केली. मी 15 मिनिटं मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि चिकन आणि रस्सा. खतरनाक. आणि इथे कुत्र पण आले. मम्मी आहे वैभ्या. अशी मिरची का आवडतं का तुला? हा जाळ आपला त्याला तिखट मिरच्यांचा नाद आहे. स्वतः नडायचं. स्वतः नडायचं. का का धुतलं होतं. अरे मी ताटाला पाणी करायच्या आधीच भात कालवला. छान आहे छान आहे मस्त मस्त. वन एक्सला का. बोलत असताना मी बोललो का मध्ये. उलट त्याच्या मित्राने सगळे टाकून आले नाही. ऐक जर मला प्रॉब्लेम असता तर त्यांनी आलेली नाही का बॉटल माझ्या सोबत असतं. मी समोर उभी की आणि सगळं पितात. मी हसत होते, एन्जॉय करत होते. 2:30 दिला ना टाईम. आणि नंतर पण जायचं असतं मी सांगून गेलं असता काय की रमा एकच दिवस सगळं आल्यात नाही का मी जातो म्हणजे मी काय बोललं असतं नाही जायचं. किंवा जरी किरकिर केलं असतं तर हा नाही प्लीज जाऊ गेलं असतं. सोडलंच नसतं. बया कोणाला म्हणतोस. मला त्रास कशाचा झाला माहिती का की हा माझ्या तोंडावर कुठं बोलतोय की हो काही इथंच इथं डायरेक्ट तिसरीकडे आहे तर नाहीये तिथे. किंवा नंतर त्याच्या मित्र फोन उचलायला लागले. अगं मुस काढायचा. ऐका ना 125 रुपये वाढवा मगच त्याला सोडणार. म्हणलं आम्हाला उद्या सकाळी पुण्याला जायचंय तुम्हाला कळत आहे का म्हणलं 8ला निघायचंय. काय उशीर कुणामुळे झाला. हो 2 बाटल्यांची 1 बाटली. गर्ल्स हॅव ती माग त्याच्या जागी प्रतीक असतं तर 2 बॉटल फिरत असतात. तिकडे बघतो ऑलरेडी तयार. कसं तिकडे जाऊन बसलाय आधी. वैभव बेल करतोय त्याला घाई. चलो गाईस खूप छान जेवण झालं. काय म्हणले काय मी घोड्यावर असतो बापाची आप्पाची कुणाची आमच्या बाप्पाची. तिला ती चपाती तेच घरी तिने मग असं कसं केलं माहिती ना एकदम भाव करून. मध्ये खायला तब्येत मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही चाललो आता आंबेगावच्या तिथे स्वामीनारायण टेम्पलच्या समोरच YD कॅफे म्हणून आहे किंवा इंजिनियर्स कॅफे म्हणून आहे तिथे. तर तुम्हाला दिसेल हा रोड आहे त्याचा. तुम्ही जर कधी पुण्यात आलात तर इथे नक्की या कारण खूपच छान वाटतं तिथं. बरेच लोक बसलेले असतात
छान गर्दी असते. हायवेच्या समोर सुद्धा शेजारी कट्टा आहे, त्या कट्ट्यावरती सुद्धा सगळे बसलेले असतात. रमा खुश झाली. काय झालं? काय मिळालं? बऱ्याच दिवसांनी आईस्क्रीम खात होते, सो मी तर कॅमेरा लावला आणि आम्ही आईस्क्रीम सिलेक्ट केलं. पण ॲक्च्युली मला खायचं होतं ती मँगोवाली फ्रेश फ्रूटवाली आईस्क्रीम विथ क्रीमवाली प्लेट. पण ह्याने लांब जायला नको म्हणून एवढ्यावरतीच भागवलं आणि मी शेवटी एक मस्त आईस्क्रीम सिलेक्ट केलं. पण त्याची मज्जा काय आली हे तुम्ही पुढे बघा. खूपच भारी आम्ही मज्जा करतो. आईस्क्रीम खाऊंगी. आम्ही चेअर्स करतो. ओके, सांग बरं गेस कर. उभा रे उभा. मिनी ब्लॉक चाललाय. चालू केलंस का? सांग बरं. 1x काढ. लाईट आहे. माझा आईस्क्रीम कोणता असेल गेस कर. चॉकलेट. वा, म्हणजे जरा जर एखाद्याने डोकं लावलं असतं. कलर बघून. कलर बघून ऍटलिस्ट. आता तरी चिंगमचं ते बबल. कसं काय लागलं? ते निळा कलर ते चिंगमचाच असतो ना. बबल गम. कॉटन कँडी मिक्स बबल गम. राईट. आणि हे दुसरं हे कुठलं आहे सांग बरं. मँगो. अल्फान. नशीब कळालं तुला. तू नाही घेतलंय? ते आमच्या दोघांना. पण त्या फोटो काढते ते कट करून. का कोण फटाके वाजवत होतं ते काय कळालं नाही. बघायला तर भारी वाटत होतं म्हणून तुम्हाला पण दाखवते. मधूनच रस्त्यावरती काय फटाके वाजवत होतात. क्रिकेटमुळे का त्यांच्या पर्सनल सेलिब्रेशनमुळे त्यांनाच माहिती. मला तर येता जाता व्हिडिओ काढायची सवय आहे, त्याच्यामुळे छान वाटतं फिरायला, फिरत फिरत व्हिडिओ काढायला आणि ते तुम्हाला दाखवायला. त्याच्यामुळे तुम्हाला जर आमचा पण एन्जॉय आणि दिवस आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि रील्स बघायचे असेल प्रॉपर तर इंस्टाग्रामवरती जाऊन सगळ्या रील्स बघा, तुम्हालासुद्धा मज्जा येईल. तर चला आता याच्यानंतर आम्ही रिटर्न घरी जायचा प्लॅन केला, तर तिथं गेल्यानंतर काय झालं हे तुम्ही बघा मात्र बरं का, कारण ब्लॉग हा छोटासाच आहे आणि मिनी ब्लॉग करायच्या पायात झालेला आहे मोठा ब्लॉग, तर तो थोडासा वेळ काढूनच बघा. हेवी जेवण झाल्यामुळे मी चालत आले 4थ्या मजल्यापर्यंत आणि हे बघा लोक माझ्यासमोर लिफ्टमधून बाहेर. स्लोली चलते चलते इनके आगे. Let's go guys. थँक्यू. ऑमलेट पाव. वाव. खातोय कोण? पृथ्वी. मॅगी बनवली एवढी बेकार बनली ना, भारी एवढी भारी बनली ना, तर आता मी सजवून ठेवणार आहे आता. का? का? एवढी भारी बनली मॅगी. हे काय लिहिलंय? त्यामध्ये टोमॅटो सूप आहे ना, तुझ्याकडे ते नव्हतं ना मसाला. मसाला नव्हता, मी टोमॅटो सूप टाकलं मध्ये आणि हे नाही का कांदा लसूण मसाला ते टाकलं. नूडल्स बनवायला काय सोया सॉस लागतो? डार्क सोया सॉस. काय चाऊमिन नाही, रोम काय ते कोरियन रामेन. मी नंतर विचारलं मला तिथं ते हे नाही का मक्याच्या कणसाचं काय असतं ते पॉपकॉर्न, कॉर्नचं पण सूप होता. कॉर्नचं सूप मग विचारायला ते पण टाकूयात बघू कसं होतं. काहीच नाही केलं, तसंच ठेवलं त्याला. आता जो बघितला तो पृथ्वी आत्तापर्यंत आपल्या सगळ्या हिट गाण्यांचा आणि कॉलेज वेबसिरीजचा एडिटर, आणि हा आहे त्याचा PC सेटअप. क्यूट आहे ना, छान. पिंक कलर.
संजूने आम्हाला आज गेम शिकवलाय उनो नावाचा. फर्स्ट टाइम खेळते मी आणि संजू जिंकलेली आहे आणि आम्ही दोघी जिंकता जिंकता हरता जिंकतोय, रिव्हर्स होतोय, ब्लॉक होतोय. चला पण नवीन गेम खेळायला काहीतरी एवढं मोठं झाल्यावर. येल्लो आहे का? येल्लो तुमच्याकडे, तुमची टर्न आहे टाकला ना. हा आता उचलला आणि टाकलं नाही काय? 8 नाहीये. रिव्हर्स परत तुमच्याकडे. माझ्याकडे दुसरा रिव्हर्स नाही चालत का? नाव कलर चेंज +2 रेड +2 रमाची पानं वाढली आणि तिला उनो. रमा लक्ष ठेव. आणि मी सुटले जिंकले. केवढे गाठ निघाले भारी बघ.